फैसला होणार आहे दिल्ली नेमकी कुणाची। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज निकाल लागेल। दिल्लीकरांनी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घातलेली आहे, विजयाचा गुलाल नेमका कोण उधळणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण दिल्लीत गेल्या 10 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांचीच सत्ता आहे, आम आदमी पक्षाची सत्ता आहे। जर आप विजयी ठरला तर सलग तिसऱ्यांदा दिल्लीचं तख्त आपल्याकडे राखण्यात आप यशस्वी होणार आहे। मात्र मतदान पार पडल्यानंतर बहुतेक एक्झिट पोल्सने राजधानी दिल्लीमध्ये भाजप सरकारच येणार हा अंदाज व्यक्त केला। त्यामुळे निकाल आल्यानंतर एक्झिट पोल्सचे अंदाज आता खरे ठरणार आहेत का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कह रहे हैं कि अरविंद केजरीवाल जी चौथी बार मुख्यमंत्री बनेंगे, भारी बहुमत से बनेंगे और आज शाम तक आंकड़ा आपके सामने होगा। आपका मार्जिन कितना रहेगा, आप कितना मार्जिन देख रही हैं अगर आप जीते तो? कुछ घंटे में पता चलेगा। देखिए, समय मेरे पास कम रहा, लेकिन कालका जी में जितना भी मुझे समय रहा 80,000 महिला मतदाता मेरे कालका जी में थी। मेरी कोशिश थी उन 80,000 महिलाओं तक, मतदाताओं तक मैं पहुंचूं और संगठन के दम पर मैं इसमें कामयाब भी हुई। मुझे लगता है कि ये जीत कांग्रेस के नाम दर्ज होगी। दिल्ली नेमकी कुणाची याचा फैसला आज होणार आहे। में जितना भी मुझे समय रहा 80,000 महिला मतदाता मेरे कालका जी में थी। मेरी कोशिश थी उन 80,000 महिलाओं तक, मतदाताओं तक मैं पहुंचूं और संगठन के दम पर मैं इसमें कामयाब भी हुई। मुझे लगता है कि ये जीत कांग्रेस के नाम दर्ज होगी। तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीतून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहे। प्रमोद, आपण पाहतोय अगदी काही वेळातच पहिला कल जो आहे तो हाती येणार आहे। कशा प्रकारे या ठिकाणी मतमोजणी होणार आहे या संदर्भात काय माहिती? हा शेजर अगदी बरोबर आहे। पुढच्या साधारणतः 1 मिनिटामध्ये पोस्टल मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। पोस्टल मतमोजणी सगळी पूर्ण झाल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर ईव्हीएमच्या फेऱ्या होणार आहेत आणि त्यानुसार सगळी मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। 70 विधानसभांच्या जागा दिल्ली विधानसभेमध्ये आहेत। 70 जागांसाठी ही मतमोजणी होणार आहे। 17 केंद्र आहेत, त्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। प्रमुख महत्त्वाचे केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त जो आहे तो ठेवला गेला आहे। पोलिंग एजंट असतील किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे आणि सगळी तपासणी केल्याच्या नंतर आता पोस्टल मतमोजणीला जे आहे ती सुरुवात होणार आहे। पोस्टल मतमोजणीमध्ये साधारणतः आपल्याला लक्षात येऊ शकतं कल नेमकं कशा अंदाजाने असतील, कारण पोस्टल मतमोजणीचा जो कल असतो तोच कल साधारणतः पुढे देखील राहतो। अशा पद्धतीचा आपण यापूर्वीचे निकाल बघितलेले आहेत। त्यामुळे पोस्टल मतमोजणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः 8:30 वाजल्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे आणि मग त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने मतमोजणी होते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीमध्ये जर शेजल प्रामुख्याने बघायला झालं तर आम आदमी पक्ष जो सत्ताधारी आहे, मागच्या 10 वर्षापासून त्याची सत्ता दिल्लीमध्ये आहे, तो मागच्या काही वर्षांपासून सत्तेपासून साधारणतः 27 वर्षांपासून सत्तेपासून दूर असणारा भारतीय जनता पार्टी आणि शीला दीक्षित यांच्या नेतृत्वामध्ये साधारणतः 15 वर्ष दिल्लीमध्ये सत्ता गाजवणारा काँग्रेस या 3 प्रमुख पक्षांमध्ये दिल्ली विधानसभेसाठी फाईट होत आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे सेजल की लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष असल्यामुळे लोकसभेच्या वेळी ते एकत्र निवडणूक लढवत होते। मात्र विधानसभेला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे वेगवेगळे निवडणूक लढवत असताना आपल्याला बघायला मिळतात आणि या विधानसभेमध्ये काँग्रेसने देखील आम आदमी पक्षावरती खूप गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। राहुल गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, प्रियंका गांधी असतील यांच्यासह सगळेच प्रमुख काँग्रेसचे नेते मतदान प्रचारावेळी बाहेर पडल्याचं बघायला मिळत होतं। त्याच पद्धतीची टीका अरविंद केजरीवाल एकंदरीत तब्बल 19 केंद्र जे आहेत ते दिल्लीत आहे आणि पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असल्याचं कळतंय। काय अपडेट या संदर्भात? अगदी बरोबर आहे। मागच्या 2 मिनिटांपूर्वी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे। कारण पोस्टल मतदान जे कर्मचारी काम करत असतात किंवा सरकारी नोकरदार आहेत ज्यांना ईव्हीएमवरती जाऊन मतदान करता येत नाही त्या सगळ्यांचं मतदान जे आहे ते पोस्टलद्वारे घेतलं जातं आणि त्या पोस्टल मतांची मतमोजणी आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। साधारणतः पुढचा अर्धा तास ही पोस्टल मतमोजणी सुरू राहील आणि त्यानंतर पोस्टल मतमोजणीनंतर मग ईव्हीएमच्या जे मतदान आहे त्या मतांची मोजणी जी आहे ती केली जाईल। ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर साधारणतः पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये किंवा 9 वाजेपर्यंत एक कल जे आहेत ते स्पष्ट होतील। बघावं लागणार आहे की 9 वाजताच्या दरम्यान जे कल हाती येतील त्या कालामध्ये दिल्लीची जनता नेमकं कुणाकडे झुकतं माप देते देखील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एक्झिट पोलचा जर आपण उल्लेख केला, एक्झिट पोलनुसार शेजल भारतीय जनता पार्टीची दिल्लीमध्ये सत्ता येऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे। त्यामुळे एक्झिट पोलचा अंदाज खरंच
खरे ठरतात काही देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. मागच्या प्रामुख्यानं जर 4-5 निवडणुका सांगायला झालं सेजल विधानसभेच्या, तर भारतीय जनता पार्टीनं खूप ताकदीनं या ठिकाणी निवडणुका लढवल्याचं बघायला मिळत होतं. त्यात महाराष्ट्रातील निवडणूक असेल, हरियाणाची निवडणूक असेल, त्यामुळं दिल्ली विधानसभेमध्ये देखील याच मागच्या काही निश्चितच प्रमोद, जसं तुम्ही सांगितलं की मोठ्या ताकदीने निवडणुका लढवल्या गेल्या, मात्र त्यात एक महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित होतो की यंदा मोठ्या घडामोडी घडल्या. अरविंद केजरीवाल यांना जेलवारी करावी लागली, त्यांच्या सोबतींना करावी लागली, भाजपचे गंभीर स्वरूपाचे आरोप. आता भाजप आणि आम आदमी पक्षाचं तर झालं, मात्र काँग्रेस यंदा तरी दिल्लीमध्ये खातं उघडणार का, यावरून नेमकं काय वाटतंय? हा बरोबर आहे सेजल, मागच्या 10 वर्षांपासून दिल्लीमध्ये काँग्रेसला एकही आमदार अगदी काही वेळासाठी प्रमोद मी तुम्हाला थांबवते, अगदी काही वेळासाठी भाजप 2 जागांवर आघाडीवर दिसतोय. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पहिलाच कल, दिल्लीमधला पहिला कल भाजपच्या बाजूने समोर आलेला आहे. एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी आज दिल्ली निवडणुकीचा निकाल समोर येतोय. दिल्ली विधानसभेचा पहिला कल जो आहे तो हातात आलेला आहे. भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये काटेकी टक्कर बघायला मिळेल असा अंदाज असतानाच यावेळेस आपण पाहतोय भाजप तब्बल 2 जागांवर सुरुवातीलाच आघाडीवर दिसतोय. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टल मतमोजणीच्या आधारावरती ही सर्वात मोठी घडामोड या क्षणाची, कारण पहिला कल भाजपच्या बाजूने. पुन्हा जाऊयात थेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, तुम्ही आपली सविस्तर माहिती देत होतात. सेजल, मी सांगत होतो तसं शीला दीक्षित यांचं काँग्रेसचं सरकार मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे 15 वर्ष दिल्लीवरती एक शीला दीक्षित यांच्या काँग्रेसच्या सरकारनं राज्य केलेलं होतं. मात्र त्यानंतर सलग पुढचे 2 वेळा म्हणजे 2015ची निवडणूक असेल किंवा 20ची निवडणूक असेल, या दोनही निवडणुकीमध्ये काँग्रेसला खातं खोलता आलेलं नव्हतं. यावेळी काँग्रेस ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. काँग्रेसचा प्रामुख्यानं इथून मागे हा मुद्दा होता की भारतीय जनता पार्टीला थांबवण्यासाठी आम आदमी पक्ष प्रयत्न करत आहे. म्हणजे आम आदमी पक्षाकडे जो मतदार वळलेला होता तो मतदार बऱ्यापैकी काँग्रेसचा असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. त्यामुळं काँग्रेस देखील ताकदीनं निवडणूक लढवत नव्हती. यावेळी काँग्रेस ताकदीनं निवडणूक लढवती. काँग्रेसचे जे नेते आहेत ते खाजगीत बोलताना सांगतात की साधारणतः 8 ते 9 जागांवरती आम्ही चांगली फाईट देऊ शकतो, कदाचित त्या 8 ते 9 जागा आम्ही जिंकू, अशा पद्धतीचे देखील अंदाज काँग्रेसचे नेते खाजगीत बोलताना व्यक्त करतात. बघावं. पुन्हा एकदा थांबवतोय प्रमोद, अगदी काही वेळासाठी भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये काटेकी टक्कर दिल्लीमध्ये दिसतीये. भाजप आणि आप प्रत्येकी 3 जागांवर पुढे असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहिलं होतं एक्झिट पोल देखील असंच काहीसं सांगत होते. भाजप आणि आप मध्ये काटेकी टक्कर राहील असा अंदाज असताना पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पोस्टल मतमोजणीमध्ये पहिल्या कलानुसार जर आपण बघितलं तर आता दोनही पक्ष, आम आदमी पक्ष सुद्धा आणि भाजप सुद्धा प्रत्येकी 3-3 जागांवर आघाडीवर दिसत आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल आपण पाहिलेला होता, मात्र त्याआधी एक मोठी बातमी बघूयात. प्रमोदकडून अपडेट घ्यायच्या आधी एक मोठी बातमी आहे. भाजपची पुन्हा एकदा मुसंडी आपल्याला बघायला मिळते आहे. भाजप 6 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आपची मात्र 5 जागांवरती आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे. भाजप आपपेक्षा 1 जागेवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपने पुन्हा एकदा मुसंडी या ठिकाणी मारलेली आहे. भाजपची आपण पाहतोय ही आघाडी आपण पाहतोय. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आपण पाहतोय भाजप मुसंडी मारताना दिसतोय, मात्र किती आपण जर म्हटलं तरी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पहिले कल आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेस पण आपण पाहिलं होतं पूर्ण चित्र अचानक पालटलेलं होतं. तसं काहीतरी दिल्लीमध्ये देखील घडू शकतं का? काय सध्या चित्र दिसतंय? सेजल, काटेकी टक्कर आहे आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी. भाजप सध्या 6 जागांवरती जरी पुढे दिसलात असेल तरी आम आदमी पक्ष देखील 5 जागांवरती आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतं. काटेकी टक्कर दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष या 2 पक्षांमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. पोस्टल मतमोजणी ही सुरुवात आहे. पोस्टलचे हे सुरुवातीचे कल आहेत. हे सांगितलं पाहिजे की पोस्टलचे कल जे आहेत ते साधारणतः मेन निकालावरती परिणाम करतात. अशा पद्धतीचे इथून मागचे निकाल होते. मात्र महाराष्ट्र विधानसभेमध्ये याच्या विरोधात उलट सगळं घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. सध्याच्या कालानुसार जरी भारतीय जनता पार्टी पुढे दिसत असली तरी काटेकी टक्कर आहे. त्यामुळे बघावं लागणार आहे की पोस्टल जे कल आहेत त्या कल कशा पद्धतीने पुढे राहतात. ईव्हीएमची मतमोजणी साधारणतः 8:30 वाजता सुरू होईल. अर्धा तासापर्यंत पोस्टलची मतमोजणी पूर्ण होईल आणि त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाल्याच्या नंतर एक्झॅक्टली कोणाच्या बाजूनं दिल्लीची जनता कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकते हे तेव्हा स्पष्ट होणार आहे. सध्या पोस्टलचे कल आहेत आणि या कलामध्ये तरी भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये
काटेकी टक्कर होताना आपल्याला बघायला मिळते. सेजल. निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय मोठी बातमी आहे. पोस्टल मतमोजणीमध्ये भाजप मुसंडी मारताना दिसतंय. दिल्लीमध्ये खरं तर भाजपची मुसंडी सध्या दिसत असली तरी आम आदमी पक्ष की भाजप कोण नेमकी बाजी मारणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीत आपण पाहतोय भाजप सध्या 7 जागांवर आघाडीवर दिसतंय, तर आम आदमी पक्ष मात्र 6 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेतोय दिल्लीमध्ये 70 जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती पार पडलेली होती, मतदान झालेलं होतं. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर 10 जागांवरती भाजप आघाडीवर दिसतंय, 7 जागांवर आम आदमी पक्ष. मात्र काँग्रेसने अद्याप तरी खातं कुठेच उघडलेलं दिसत नाहीये. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये दिल्लीमध्ये भाजपच्या पारड्यामध्ये 10 जागा सध्या तरी पडताना दिसत आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे. प्रमोद, आपण पाहतोय दिल्लीमध्ये आपण पाहतोय भाजप सध्या तरी वरचढ ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 10 जागा सुरुवातीलाच भाजपच्या पारड्यात दिसत आहे. काय नेमकं सांगाल या संदर्भात? पोस्टल बॅलेटमध्ये तरी भारतीय जनता पार्टीची मुसंडी बघायला मिळते. भारतीय जनता पार्टी पुढे असल्याचं बघायला मिळते. अर्थात डिफरन्स आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये जरी मोठा नसला तरी भाजप पुढे आहे आणि आम आदमी पक्ष जो आहे तो मागे असल्याचं बघायला मिळते. जे पोस्टल मतांचे कल सुरुवातीला समोर येत आहेत सेजल, त्या कलानुसार भाजप साधारणतः 10 जागेवरती पुढे गेल्याचं बघायला मिळते आणि आम आदमी पक्ष 7 ते 8 जागांवरती पुढे आघाडीवरती असल्याचं बघायला मिळते. पण सध्या भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष यांच्यात 2 ते 3 जागांचा डिफरन्स असल्याचं पोस्टल मतमोजणीवरून तर दिसून येते. काँग्रेसनं अद्यापपर्यंत कुठलीही काँग्रेसला खातं खोलता आलेलं नाहीये. मग आपण जशी चर्चा करत होतो काँग्रेसला या निवडणुकीत तरी खातं खोलता येईल का याची उत्सुकता आहे, पण पोस्टल मतामध्ये देखील काँग्रेस सध्या तरी मागे असल्याचं बघायला मिळतंय. भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये काटेकी टक्कर सध्या सुरू आहे, पण यामध्ये भारतीय जनता पार्टी पुढे जाताना सध्या तरी बघायला मिळतोय. निश्चितच भाजपला 11 जागा मिळताना दिसत आहे. मात्र प्रमोद, एक महत्त्वाचा मुद्दा, साधारणतः 1998 पासून विरोधी बाकावर बसलेला जो आम आदमी पक्ष आहे तो गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत आहे आणि त्यानंतर तेवढ्या 10 वर्षांमध्ये अनेक मोठ्या योजना आम आदमी पक्षाने राबवल्या. त्या योजनांचा फायदा जे काही तुम्ही सांगितलं मगाशी, जसं काही एक रेवडी दिली जाते आणि ती योजना जी ती अरविंद केजरीवाल यांचीच आहे, त्या योजनांचा फायदा यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल यांना होणार का? जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे? कशा प्रकारचे वारे दिल्लीमध्ये वाहताना तुम्हाला दिसत आहेत? सेजल, रेवडी पद्धत जी आहे ती आम आदमी पक्षानं आणल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अण्णा हजारे यांचं जे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये अरविंद केजरीवाल उपस्थित असल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्याच आंदोलनामधनं आम आदमी पक्षाचा जन्म झालेला होता. त्यानंतर आम आदमी पक्षानं दिल्लीची विधानसभा निवडणूक 2013 साली लढवली होती, मात्र तेव्हा त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत 2015 सालापासून पुढे मिळालेलं आणि तेव्हापासून मागच्या 10 वर्षांपासून आप सत्तेवरती असल्याचं बघायला मिळतंय. आम आदमी पक्षाचा मतदार जर कुठला असेल सेजर, तो झोपडपट्टीतील मतदार असेल, गरीब मतदार असेल किंवा मध्यमवर्गीय मतदार असेल, हे सगळ्या मतदारांवरती आम आदमी पक्षानं फोकस केल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्यांना आम आदमी पक्षानं अनेक योजना दिलेल्या होत्या. त्यातल्या महत्त्वाच्या योजना जर कुठल्या सांगायचं झालं तर दिल्लीतील जनता जी आहे त्यांना मोफत वीज दिली, त्यांना मोफत पाणी दिलं, बसचा प्रवास जो आहे तो महिलांना फुकट केलेला होता, मेट्रोमध्ये देखील महिलांना काही संधी देण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षानं केलेला होता. या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांच्या जीवावरती आम आदमी पक्ष सत्तेवर असताना बघायला मिळालेला होता. महाराष्ट्रामध्ये जी गाजलेली लाडकी बहीण योजना होती त्याच योजनेच्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पक्ष आता जर पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत आला तर अरविंद केजरीवाल देखील बहिणींना अशा पद्धतीची रक्कम जी आहे ती देणार आहे. या सगळ्या योजनेच्या जीवावरती आम आदमी पक्ष सत्तेमध्ये होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने देखील आता जो त्यांचा जाहीरनामा केलेला आहे प्रकाशित, त्या जाहीरनाम्यामध्ये या योजना बंद केलेल्या नाहीयेत. या योजना आम्ही सुरू ठेवू, कारण भारतीय जनता पार्टीला देखील माहिती आहे जर आपल्याला सत्तेवरती उनको निभाना चाहिए. हमें पोल्यूशन से राहत चाहिए, महिलाओं के लिए सुरक्षा चाहिए और यहाँ जो इंफ्रास्ट्रक्चर है उसमें ज़रूर बदलाव चाहिए. और जो भी सरकार आएगी, मुझे ये पता है कि कांग्रेस पार्टी और कांग्रेस के जितने भी नेता हैं वो ज़रूर उनके साथ एकजुट होकर दिल्ली की प्रगति के लिए काम करेंगे और ज़रूर देखेंगे जो भी सरकार आएगी कि वो मेहनत करे, जो वादे किए वो पूरे करें और जो पोल्यूशन का सबसे बड़ा मुद्दा है उस पर ध्यान दीजिए. और अब जो ये लड़ाई कर रहे हैं और जो ये चल रहे हैं कि किसको खरीदा जा रहा है, किसको क्या हो रहा है, इस तरीके
तर आपण या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील ऐकतोय. दिल्लीमधून या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मात्र पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. मात्र या योजनेला आधी महाविकास आघाडीने विरोध केला, नंतर आम्ही सुद्धा त्या धर्तीवरती योजना आणणार असं सांगितलं. त्यामुळे त्याचा कुठेतरी फटका सुद्धा जो आहे तो निवडणुकांच्या निकालामध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये बसला. तसंच काहीसं दिल्लीमध्ये बघायला मिळतं, कारण आधी अरविंद केजरीवाल यांचा देखील लाडली बहीण योजनेला विरोध होता. मात्र त्यानंतर त्यांनी सुद्धा त्याच धर्तीवर आम्ही योजना आणणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे या संदर्भात नेमकं काय वाटतंय, कारण जी ही बदललेली भूमिका आपण पाहतोय त्या बदललेल्या भूमिकेचा परिणाम होणार का? रेवडी योजनेच्या किंग म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकडे बघितलं जातं सेजल. कारण रेवडी योजनेची परंपरा जर कोणी सुरू केलेली असेल तर ती अरविंद केजरीवालांनी केली. अगदी काही वेळासाठी प्रमोद थांबवतीये, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत. काँग्रेसने कलांमध्ये आपलं खातं उघडलंय. मोठी अपडेट या क्षणाची, कारण काँग्रेसने आता कलांमध्ये आपलं खातं उघडलेलं आपल्याला दिसतंय. आतापर्यंत भाजपने मुसंडी मारलेली होती, मात्र आता बादली या मतदारसंघातून काँग्रेस सध्या पुढे असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. काँग्रेस ज्याने आतापर्यंत दिल्लीमध्ये खातंच उघडलेलं नव्हतं, ती काँग्रेस दिल्लीमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये खातं उघडण्यास यशस्वी ठरणार का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं होतं. मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये तरी बादली मतदारसंघातून काँग्रेस पुढे असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, सविस्तर माहिती. सेजल, काँग्रेसचे जे काही महत्त्वाचे मतदारसंघ होते, काँग्रेसला अपेक्षा आहे की त्या मतदारसंघामध्ये आपण जोरदार फाईट देऊ किंवा आपले उमेदवार जिंकून येऊ शकतात. त्या मधील एक बागली हा मतदारसंघ आहे. प्रामुख्याने जर सांगायचं झालं, प्रमोद, अगदी काही क्षणांसाठी थांबवते. या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर. अरविंद केजरीवाल हे सध्या पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मोठी घडामोड दिल्लीमध्ये घडत असल्याचं आपण पाहतोय. अरविंद केजरीवाल जे साधारणतः 9 वर्ष आपण पाहतोय, साधारणतः 10 वर्ष मुख्यमंत्री पदावरती दिल्लीच्या होते, ते आता पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरती भाजपने गंभीर स्वरूपाचे आरोप केले. केजरीवालांना जेलवारी सुद्धा करावी लागली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांना थेट मुख्यमंत्री पद सोडावं सुद्धा लागलेलं होतं. आणि तेच अरविंद केजरीवाल आता पिछाडीवर असल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळतंय. दिल्लीमधल्या या मोठ्या घडामोडी, 70 जागांसाठी दिल्लीमध्ये आपण बघतोय विधानसभेची निवडणूक झाली, मतदान झालं. यामध्ये भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस खातं उघडताना दिसतंय, तर आम आदमी पक्ष मात्र 10 जागांवर असल्याचं आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी भाजप हा मोठा भाव ठरत असल्याचं आपण पाहतोय, कारण भाजपला 12 जागा सध्या तरी मिळताना दिसत आहे. मात्र आधीच आपण हे बघतोय की ही पोस्टल मतमोजणी आहे, सुरुवातीचे कल आहे. चित्र कधीही पालटू शकतं, कारण सुरुवातीच्या कलांमध्ये जरी भाजप आघाडीवर दिसत असली, आम आदमी पक्ष पिछाडीवर दिसत असला, तरी आणखी काही वेळामध्ये शेवटच्या कलापर्यंत नेमकं काय चित्र असतं हे बघणं महत्त्वाचं असेल. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, मोठी घडामोड, थेट अरविंद केजरीवाल दिल्लीचे जे मुख्यमंत्री होते तेच पिछाडीवर असल्याचं दिसतंय. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधनं अरविंद केजरीवाल निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यांच्यासमोर जर प्रामुख्यानं सांगायचं झालं तर काँग्रेसकडनं शीला दीक्षित, ज्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव संदीप दीक्षित हे उमेदवार आहेत आणि भाजपकडनं परवेश वर्मा हे उमेदवार आहेत. त्यामुळं ही निवडणूक देखील किंवा ही लढाई जी आहे ती रंगतदार होती. ज्या टफ फाईट होत्या किंवा जेव्हा टॉप 10 निवडणूक मतदारसंघ होते, त्यातील नवी दिल्ली हा मतदारसंघ होता. अरविंद केजरीवाल याच मतदारसंघातनं मागच्या काही वर्षांपासून आपलं प्रतिनिधित्व जे आहे ते करत होते, पण सध्या पोस्टलमध्ये ते पिछाडीवरती जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अर्थात हे पोस्टल मतदानांची सध्याची आकडेवारी आहे, पण अरविंद केजरीवाल काही मतांना मागे जाणं ही देखील अरविंद केजरीवाल यांच्यासाठी किंवा आम आदमी पक्षासाठी धोक्याची घंटा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल. सध्या आपण बघतोय अरविंद केजरीवाल यांचा पक्ष किंवा अरविंद केजरीवाल सध्या तरी पिछाडीवरती नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पुढे नेमके कल कशा पद्धतीने जातात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. भारतीय जनता पार्टी सातत्यानं या कलांमध्ये आघाडीवरती असल्याचं आपल्याला सध्या तरी बघायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहिलेलं होतं प्रमोद, ही जी लढत होती ती अतिशय महत्त्वाची होती. भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यामध्ये खरं तर ही लढत होती आणि यामध्ये अरविंद केजरीवाल पिछाडीवर दिसतंय. कशा प्रकारे प्रचार या ठिकाणी झालेला होता, कोणत्या मोठ्या योजना भाजपनं या ठिकाणी आणणार या संदर्भात सांगितलेलं होतं, आश्वासन दिलेलं होतं, नेमकं काय दिल्लीमध्ये घडलं होतं या संदर्भात काय सांगा?
अगदी बरोबर आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाकडनं जोरदार प्रचार जो आहे तो केला गेलेला होता त्यांच्या, कारण मागच्या 10 वर्षापासून अरविंद केजरीवाल यांचं सरकार जे आहे ते दिल्लीमध्ये होतं. म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा जो असतो ना सेजल, तो अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला किंवा आम आदमी पक्षाला या निवडणुकीमध्ये खूप टफ पद्धतीनं फाईट देताना बघायला मिळाला. कारण भारतीय जनता पार्टीनं हाच मुद्दा प्रचारामध्ये सातत्यानं उपस्थित केला. कारण अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवरती 2 गंभीर जे आरोप झालेले होते त्यातला एक सगळ्यात मोठा हा गंभीर आरोप होता की दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी लाच घेतलेली होती, की त्यांच्या पक्षानं लाच घेतलेली होती आणि तो सगळा पैसा जो आहे तो गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये वापरलेला होता. या सगळ्याची चौकशी झाली होती. त्या चौकशीमध्ये आम आदमी पक्षाचे खूप मोठे नेते, म्हणजे तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया असतील, संजय सिंग असतील यांच्यासह आम आदमी पक्षाचे साधारणतः मोठे 4 ते 5 नेते याच प्रकरणामध्ये जेलमध्ये गेलेले होते आणि तोच मुद्दा भारतीय जनता पार्टीनं प्रचारामध्ये उपस्थित केल्याचं बघायला मिळालं होतं. हे सांगितलं पाहिजे सेजल आपण की या मुद्द्याला आम आदमी पक्षाला डिफेंड करता आलेलं नव्हतं निवडणुकीमध्ये. त्यांनी वेगळे मुद्दे, भारतीय जनता पार्टीचे मुद्दे प्रचारामध्ये काढले, पण जो दिल्ली दारू घोटाळ्याचा मुद्दा होता त्याला डिफेंड त्यांना करता आलेलं नव्हतं. आणि हाच मुद्दा जर आम आदमी पक्ष जर निवडणूक हारली तर निवडणूक हारण्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचे मुद्दे असतील त्यामध्ये हा म्हणजे दिल्ली दारू घोटाळा हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. ह्या मुद्द्याचं अरविंद केजरीवाल यांना कशा पद्धतीने तोटा होतो का, भारतीय जनता पार्टीने जो प्रचार केलेला होता या मुद्द्याला घेऊन, त्या मुद्द्याचा भाजप असेल किंवा काँग्रेसने देखील प्रचारामध्ये हाच मुद्दा ठेवलेला होता. या मुद्द्याचा काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांना कशा पद्धतीने फायदा होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. सेजल. निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय सध्या काँग्रेसने खातं उघडलेलं आहे. एक जागेवर आघाडी सध्या दिसतेय. दिल्लीमध्ये मात्र भाजप मुसंडी मारताना दिसतोय. भाजप 13 आणि आम आदमी पक्षाची मात्र 12 जागांवरती आघाडी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. दिल्ली विधानसभेसाठी काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळतेय. भाजप सध्या 13 जागांवर आघाडीवर असल्याचं आणि आम आदमी पक्ष मात्र 12 जागांवर आघाडी असल्याचं आपण पाहू शकतोय. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे यावेळेस अरविंद केजरीवाल हे स्वतः पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळतंय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आपण पाहिलं होतं एक्झिट पोलमध्ये काही एक्झिट पोल अतिशय मोठा असा फरक दाखवत होते. काही एक्झिट पोल जे होते ते अगदी काटेकी टक्कर, म्हणजे साधारणतः 32 ते 35 जागा आणि दुसरीकडे 37 ते 40 जागा असा अंदाज दाखवताना देखील आपण पाहिलेला होता. तशीच परिस्थिती दिल्लीमध्ये बघायला मिळणार आहे का? एक्झिट पोलचा अंदाज साधारणतः सुरुवातीला म्हणजे आता जी आपण पोस्टल मतमोजणी सुरू आहे त्या मतमोजणींचे आकडे जे आपण बघतोय किंवा कौल बघतोय त्या कौलनुसार तरी भारतीय जनता पार्टी पुढं असल्याचं बघायला मिळतं. आणि एक्झिट पोल देखील हेच सांगत होते सेजल. साधारण मी मगाशी सांगितलं तसं 14 एक्झिट पोलने आपले अंदाज वर्तवलेले होते. त्यापैकी साधारणतः 12 एक्झिट पोलनं दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकतं अशा पद्धतीचा अंदाज वर्तवलेला होता. त्यांनी हे नव्हतं सांगितलं की एकदम काटेकी टक्कर होईल. त्यांचा अंदाज होता की 40 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळू शकतात अशा पद्धतीचा अंदाज अनेक एक्झिट पोलनं व्यक्त केलेला होता. 70 जागांसाठी दिल्लीच्या विधानसभेच्या जागा 70 आहेत आणि त्यापैकी 40 ते 42 जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकेल अशा पद्धतीचे अनेक एक्झिट पोलचे अंदाज होते. आम आदमी पक्षाला मात्र कमी जागा या एक्झिट पोलनं दिल्याचं बघायला मिळत होतं. एक्झिट पोलचे अंदाज काही निवडणुकीमध्ये खोटे ठरले होते. दिल्लीचं सांगायचं झालं तर मागच्या विधानसभा निवडणुकी वेळी देखील एक्झिट पोलनं आम आदमी पक्ष हे काठावरती सरकार येऊ शकतं म्हणजे 2020ला अशा पद्धतीची अपेक्षा वर्तवलेली होती. मात्र आम आदमी पक्षाला 62 जागा 2020 साली मिळालेल्या होत्या. त्यामुळे तेव्हा देखील एक्झिट पोलचा अंदाज जो आहे तो कुठंतरी खोटं ठरल्याचं बघायला मिळालं होतं. आता यावेळी एक्झिट पोलचे अंदाज नेमकं खरे ठरतात का, ते ठरले तर कशा पद्धतीने असतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या तरी जे कौल येत आहेत समोर पोस्टल बॅलेटचे, त्या पोस्टल बॅलेटनुसार भारतीय जनता पार्टी आघाडीवरती असल्याचं आणि आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर होताना आपल्याला बघायला मिळते. प्रमोद, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेव्हा मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्यानंतर अतिशी त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या. आणि आता जर आपण पाहिलं तर अतिशी आणि भाजपचे जे आहेत रमेश बितुडी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्यामध्ये ही जी तिहेरी लढत झाली त्यामध्ये अतिशी सध्या पिछाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलेलं होतं या संदर्भात काय सांगाल? कालकाजी हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये देखील नवी दिल्ली सारखीच तिरंगी लढत होताना बघायला मिळते. कालकाजीमध्ये जर आपण प्रामुख्याने सांगायचं झालं तर आम आदमी पक्षाकडनं अतिशी या उमेदवार होत्या. भारतीय जनता पार्टीकडनं रमेश बिदुडी यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. रमेश बिदुडी हे भाजपचे खासदार होते. त्यांना विधानसभेमध्ये उमेदवारी दिलेली होती. या लोकसभेला रमेश बिदुडी यांचं तिकीट कापलेलं होतं कारण रमेश बिदुडी यांनी वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्या वादग्रस्त विधानाचा त्यांना तोटा बसलेला होता. म्हणून त्यांचं लोकसभेला 2024 साली भारतीय जनता
पार्टीनं तिकीट कापलेलं होतं. मात्र असं असताना त्यांना विधानसभेच्या निवडणूक उतरवलं आणि तेही कालकाजी या विधानसभा मतदारसंघामध्ये. कालकाजीमध्ये जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर महिला काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत अलका लांबा यांना काँग्रेसनं तिकीट दिलेलं आहे आणि ही लढत जी आहे ती खूप टफ पद्धतीने होताना बघायला मिळते. अलका लांबा यांनी देखील जोरदार प्रचार केला होता. घरोघरी जाऊन काँग्रेसच्या योजना किंवा शीला दीक्षित यांनी कशा पद्धतीनं काम केलेलं होतं, काँग्रेस सत्तेवरती आल्यावर आम्ही कशा पद्धतीनं काम करू, हे मुद्दे जे आहेत ते अलका लांबा यांनी प्रचारामध्ये मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. आतिशी यांनी साधारणतः 4 ते 5 महिने दिल्लीचं मुख्यमंत्री पद हे जे आहे ते स्वीकारल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. कारण अरविंद केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले आणि जेलमधनं बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आतिशी यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. त्यामुळं आतिशी, अलका लांबा आणि रमेश बिदुळे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत या तिघांमध्ये काटेकी टक्कर सध्या तरी या कालकाजी विधानसभा मतदारसंघामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. शेजार निश्चितच यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मनीष सिसोदिया यांच्या जागेचा सुद्धा होता. मनीष सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जात असले तरी त्यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते दिल्लीमध्ये झालेले होते. तर या परिणामांचा या आरोपांचा परिणाम जो आहे तो मनीष सिसोदिया यांना सुद्धा भोवणार आहे का? काय नेमकं चित्र सध्या दिसतंय? मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा हा मतदारसंघ आहे सध्या. त्या मतदारसंघातनं मनीष सिसोदिया हे निवडणूक लढवत आहेत. मनीष सिसोदिया यांचा मतदारसंघ बदलल्याचं बघायला मिळालेलं. मागचे 10 वर्ष पडपडगंज या मतदारसंघामधनं मनीष सिसोदिया हे आमदार होते. मात्र आता मनीष सिसोदिया यांनी आपला हक्काचा पडपडगंज हा मतदारसंघ सोडून जंगपुरा या विधानसभा मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात मनीष सिसोदिया उतरल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. हा जंगपुरा जो मतदारसंघ आहे तो दलित, मुस्लिम यांचा मतदारसंख्या जास्त असणारे कंबाईन मतदारसंघ आहे. त्यामुळं त्या मतदारसंघातील जनता म्हणजे जे आम्ही मगाशी सांगत होतो तसं की रेवडी योजनेचा फायदा घेणारे जे मध्यमवर्गीय किंवा दिल्लीतील जे कमी याची जनता आहे ती जनता अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे मनीष सिसोदिया यांना मतदान करते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. जेव्हा दिल्ली दारू घोटाळ्याचा आरोप झालेला होता त्या दिल्ली दारू घोटाळ्यामध्ये मनीष सिसोदिया यांना देखील जेलवारी भोगावी लागलेली होती. आम आदमी पक्षाचे जे महत्त्वाचे नेते जेलमध्ये गेलेले होते त्यात मनीष सिसोदिया यांचा सगळ्यात जास्त काळ जेलमध्ये गेलेला होता आणि मनीष सिसोदिया सध्या जामिनावरती बाहेर असल्याचं बघायला मिळतंय. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं जे प्रचार केलेला होता ते म्हणजे किंवा आम आदमी पक्षाचे ज्या महत्त्वाचे मुद्दे होते त्यातली शिक्षा नीती किंवा आम्ही विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं हे सांगितलं जातं आणि त्या शिक्षणाचा रोडमॅप जो आहे तो मनीष सिसोदिया यांनी बनवलेला होता. त्यामुळं या शिक्षणाचा मुद्दा हा देखील मनीष सिसोदिया यांनी प्रचारामध्ये मांडल्याचं बघायला मिळालेलं होतं. त्या मुद्द्यात सध्या तरी मनीष सिसोदिया यांना फायदा होतो का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण काटेकी टक्कर जंगपुरा या देखील विधानसभा मतदारसंघामध्ये होताना सध्या तरी आपल्याला बघायला मिळते. निश्चितच प्रमोद, अगदी काही वेळासाठी थांबवते. काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूयात, त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे. मात्र दिल्लीमध्ये सध्या भाजपची मुसंडी आपल्याला बघायला मिळते. नवी दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर जंगपुरामधून मनीष सिसोदिया पिछाडीवर असल्याचं दिसतंय तर कलकाजीमधून आतिशी मात्र सध्या आघाडीवर झाल्या असल्याचं बघायला मिळतंय. पहिल्या कलांमध्ये आतिशी या पिछाडीवर असल्याचं आपण पाहिलेलं होतं. पहिल्या कलांमध्ये आपण जर बघितलं तर आम आदमी पक्षाचे ते 2 महत्त्वाचे चेहरे आहेत. ते दोनही महत्त्वाचे चेहरे अर्थातच मनीष सिसोदिया आणि या ठिकाणी अरविंद केजरीवाल हे 2 महत्त्वाचे चेहरे पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. सध्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय दिल्लीमध्ये 70 जागांसाठी विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं. त्यामध्ये भाजप सध्या 14 जागांवर आघाडीवर दिसतीये. काँग्रेसने 1 ठिकाणी खातं उघडलंय तर 13 जागेवरती आम आदमी पक्ष हा सुद्धा आघाडीवर दिसतोय. मात्र दिल्लीचा गड कोण नेमका भेटणार, कारण अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल हे निवडणुकीच्या रिंगणात होते. कालकाजी या मतदारसंघातून आतिशी मारले या देखील आता पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. आपण पाहतोय हे 2 जे महत्त्वाचे चेहरे आहेत जसं की अरविंद केजरीवाल किंवा आतिशी हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. कारण की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावरती असताना आणि त्यानंतर त्यांची जेलवारी झाल्यानंतर मुख्यमंत्री पद अरविंद केजरीवाल यांना सोडावं लागलेलं होतं आणि आतिशी ज्या आहेत त्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेल्या होत्या. सध्या आपण जर बघितलं तर भाजपचा आकडा पुन्हा एकदा वाढलेला आहे, कारण भाजप आता 16 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे आप की भाजपा मुख्य लढत जी आहे ती दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये बघायला मिळते आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर दिल्ली विधानसभेमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते आहे. भाजप 16 आणि आम आदमी पक्ष 15 जागांवर आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. तर काँग्रेसने देखील एका जागेवरती खातं उघडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताचे जे कल समोर आलेले आहे
त्यानुसारच पुढे सुद्धा अशीच गती जी आहे ती कलांची राहणार आहे का, भाजप आघाडी घेणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र सध्या काटेकी टक्कर, कारण भाजप आणि आम आदमी पक्ष दोन्ही ठिकाणी 17 जागा आपल्याला बघायला मिळत आहे. जरी आतापर्यंत भाजपने मुसंडी मारली असल्याचं आपण पाहत असलो तरी आता मात्र अगदी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आकडा वाढलेला आहे, कारण आता भाजप 18 जागेवरती आघाडीवर दिसतोय, 1 जागा काँग्रेसला मिळताना दिसतेय, तर आम आदमी पक्षाला मात्र 17 जागा या सध्या तरी मिळताना दिसत आहे. मात्र पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतेय की हे सुरुवातीचे कल आहे, सुरुवातीचे आकडे आहे. कल कधीही बदलू शकतात, आकडे बदलू शकतात. दिल्ली विधानसभेच्या 36 जागांचे कल साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत. भाजप 19 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, तर आम आदमी पक्षाला मात्र 17 जागांवर आघाडी मिळताना दिसते. काँग्रेसने सुद्धा एका जागेवरती आपलं खातं उघडलं असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली विधानसभेच्या तब्बल 36 जागांचे कल केवळ साम टीव्हीच्या हाती आता लागले असल्याचं आपण पाहतोय. 70 जागांसाठी मतदान जे आहे ते दिल्लीमध्ये झालेलं होतं, त्यामधल्या 36 जागांचे कल आता समोर आलेले आहे. भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली असल्याचं बघायला मिळतंय. भाजप आता 20 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत भाजप आणि आम आदमी पक्ष या दोघांमध्ये जी काटेकी टक्कर बघायला मिळत होती, त्यामध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीवर असल्याचं सध्या तरी आपल्याला दिसतंय. तर आम आदमी पक्षाला मात्र सध्या केवळ 17 जागा मिळताना दिसत आहे, तर काँग्रेसने मात्र खातं उघडलेलं आहे, 1 जागा काँग्रेसला मिळताना दिसतेय. एकंदरीत आपण हे दृश्य पाहू शकतोय. भाजप जी आहे ती आता सध्या 20-19 दरम्यान असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र हे जे सुरुवातीचे कल आहे यामध्ये बदल कधी होऊ शकतो, कारण आणखी फेऱ्या बाकी आहे. मतमोजणी अद्यापही सुरू आहे, ही केवळ पोस्टल मतमोजणी सुरू आहे आणि आता दिल्ली विधानसभेसाठी ईव्हीएम मतमोजणीला सुद्धा अगदी काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपची नेमकी काय परिस्थिती असते, आम आदमी पक्षाची काय परिस्थिती असते, हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो ईव्हीएमला अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा केलेला होता. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात घोटाळे जे आहेत, अनेक घोटाळे जे आहेत, त्यांचा उल्लेख यावेळेस अरविंद केजरीवाल यांनी केलेला होता आणि याचा परिणाम जो आहे तो यंदाच्या निवडणुकीमध्ये होणार का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, सध्याची जर आपण सर्व गणितं बघितली तर भाजप मुसंडी मारताना दिसतंय, मात्र भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये खूप मोठा काही फरक प्रमोद बघायला मिळत नाहीये. काय सांगाल या संदर्भात? काटेकी टक्कर बघायला मिळते. जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी सध्या तरी आघाडीवरती, म्हणजे काही जास्त आकड्यांनी नाही पण 2 ते 3 जागांनी आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय आणि आम आदमी पक्ष त्याच्यापेक्षा 2 ते 3 जागांनी कमी असल्याचं बघायला मिळतंय. काँग्रेस अद्यापपर्यंत तरी महत्त्वाच्या लढतीच्या रिंगणात आलेली नाहीये असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल. जी सुरुवातीची जागा काँग्रेसला पुढं दाखवत होती त्याच जागेवरती काँग्रेस पुढे असल्याचं आपल्याला बघायला मिळते. मात्र भारतीय जनता पार्टी आणि आप यांच्यामध्ये काटेकी टक्कर आणि यात प्रामुख्यानं सांगायचं झालं तर आम आदमी पक्षाचे महत्त्वाचे नेते पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळते. जी सध्या माहिती मिळते शेजल, त्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल असतील किंवा मनीष सिसोदिया असतील, अवध ओझा असतील, हे आम आदमी पक्षाचे जे महत्त्वाचे नेते किंवा महत्त्वाचे चेहरे होते ते सध्या पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळते. रमेश बिदुडी काही वेळापूर्वी आघाडीवरती गेलेले होते. आतिशी ज्या मुख्यमंत्री आहेत सध्या त्या पिछाडीवरती होत्या, मात्र आता आतिशी पुन्हा एकदा आघाडीवरती जाताना सध्या तरी बघायला मिळते. अरविंद केजरीवाल अजूनही पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळते. त्यामुळं नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये एकदम काटेकी टक्कर अशा पद्धतीची लढत सध्या होताना बघायला मिळते. आम आदमी पक्ष आणि भाजप याच 2 पक्षांमध्ये निवडणुकीमध्ये थेट लढत होईल हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि यामध्ये आम आदमी पक्ष थोडा पिछाडीवरती आणि भाजप आघाडीवरती असल्याचं सध्या बघायला मिळतंय. एकंदरीतच प्रमोद, आपण जर बघितलं 70 जागांसाठी निवडणूक पार पडली, मात्र भाजपने जे आहे 68 जागांवरती खरं तर आपले उमेदवार दिलेले होते. या 68 जागांपैकी साधारणतः 40 जागा या भाजपच्या पारड्यात पडतील असा अंदाज जो आहे तो सध्या वर्तवला जातोय. यामध्ये नेमके कोणते मोठे चेहरे दिल्लीमधून आपल्याला बघायला मिळू शकतात? भारतीय जनता पार्टीकडनं सेजल प्रामुख्याने सांगायचं झालं तर नवी दिल्ली हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामध्ये अरविंद केजरीवाल जे आम आदमी पक्षाचे नेते आहेत, संयोजक आहेत, सध्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत,
ते या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीनं दिल्लीचे भाजपचे जे माजी मुख्यमंत्री होते त्यांचे मुलगे म्हणजे परवेश वर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. परवेश वर्मा हे मागचे काही काळ भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे खासदार देखील होते, पण त्यांना खासदार असताना देखील भाजपनं विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरवल्याचं बघायला मिळतंय. कालकाजी मतदारसंघामधनं रमेश बिदुडी यांना उमेदवारी दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षामध्ये मंत्री असलेले म्हणजे आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले कैलाश गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता. त्यांची देखील निवडणूक रंगतदार आणि महत्त्वाची असणार आहे. रोहिणी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या साधारणतः 35 ते 40 जागा या भारतीय जनता पार्टीनं खूप मतदारांची आकडेवारी असेल किंवा सर्वे असतील हे सगळे सर्वे करून दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. सध्या काही नावं मी तुम्हाला सांगतो, अनेक महत्त्वाची नावं आहेत. त्या महत्त्वाच्या नावामध्ये नवी दिल्ली असेल, कालकाजी असेल, बिजवासन हा मतदारसंघ असेल, रोहिणी हा मतदारसंघ असेल, यासह फडफडगंज हा मतदारसंघ असेल, लक्ष्मीनगर हा मतदारसंघ असेल, असे अनेक मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार स्ट्रॉंग असल्याचं बघायला मिळते. बघावं लागणार आहे की या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना यश येतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. भारतीय जनता पार्टीचं जर सेजल प्रामुख्याने सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार केलेला होता. 2 दिवस देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या प्रचारामध्ये होते. त्यांनी साधारणतः 5 ते 6 सभा दिल्लीमध्ये घेतलेल्या होत्या. रोहिणी असेल, फडफडगंज असेल, यासह गोकलपुरी असेल या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतलेल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देण्याची त्यांनी जे आहे ते प्रचारामध्ये मुद्दे मांडलेले होते. महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना आहे सेजल, त्या लाडक्या बहीण योजनेचा देखील प्रचार देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभेमध्ये केलेला होता. आमचं सरकार राज्यामध्ये आहे. काही वेळासाठी थांबवते. या क्षणाची मोठी बातमी बघूयात. पुन्हा तुमच्याकडे येणारच आहे. भाजप 28 जागांवर सध्या आघाडीवर दिसतीये, तर आम आदमी पक्षाला मात्र 26 जागांवरती आघाडी मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. काँग्रेसने मात्र एका जागेवरती खातं उघडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या आपण जर बघितलं तर तब्बल 55 जागांचे कल जे आहेत ते साम टीव्हीच्या हाती आलेले आहेत आणि या 55 जागांपैकी 27 जागांवरती आम आदमी पक्ष, 28 जागा भाजपला, तर केवळ 1 जागा काँग्रेसला मिळताना सध्या तरी दिसतेय. त्यामुळे दिल्लीचा गड, दिल्लीचा तख्त नेमकं कोण राखणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेतोय की आकडेवारी नेमकी कशी समोर आलेली आहे. एक्झिट पोल जे सांगत होते, एक्झिट पोल अगदी काटेकी टक्कर भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये दाखवत होते आणि तशीच काटेकी टक्कर सध्या तरी सुरुवातीच्या कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. पोस्टल मतमोजणी झाली आणि आता ईव्हीएम मतमोजणीला अगदी काही वेळात सुरुवात होईल आणि ईव्हीएम मतमोजणीमध्ये नेमके काय मोठे आणि महत्त्वाचे बदल आपल्याला बघायला मिळतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. दिल्लीवरती नेमका कुणाचा झेंडा फडकणार आहे हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. मात्र सध्याच्या घडामोडी गेल्या 5 वर्षामध्ये अर्थातच अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री असताना गेल्या 5 वर्षात दिल्लीमध्ये घडलेल्या आहे. त्यानंतर खरं तर भाजप मुसंडी मारणार असं दिसतंय. दिल्ली विधानसभेच्या 55 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप जे ते झालेले होते. त्यामुळे आता दिल्लीकरांनी, दिल्लीवासियांनी अरविंद केजरीवाल यांना आता नाकारलेलं आहे का? अरविंद केजरीवाल यांची जी रेवडी पद्धत आहे, मोफतच्या योजना आहेत, त्या आता दिल्लीकरांना नकोय का? की भाजपने ज्या नवीन योजना आणलेल्या आहेत, ज्या प्रकारे प्रचार केलेला आहे, भाजपने जे स्टार प्रचारक दिल्लीमध्ये पाठवलेले होते त्याचा चांगला परिणाम हा भाजपला झालेला आहे, त्याचा चांगला फायदा भाजपला झालेला आहे, हे चित्र अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय 70 जागांसाठी दिल्लीमध्ये निवडणूक पार पडली. यामध्ये 36 जागा सध्या भाजपच्या वाट्याला जात असल्याचं आपण पाहतोय. केवळ 1 जागा काँग्रेसच्या वाट्याला जातीये, तर 30 जागा ज्या आहेत त्या आम आदमी पक्षाकडे जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. यानंतर आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी हे जे कल आहेत ते अतिशय महत्त्वाचे. 55 जागांचे जे कल आहेत ते आता साम टीव्हीच्या हाती लागले आहे. त्यामध्ये भाजपला आता 36 जागा मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, तर काँग्रेसला केवळ खातं उघडण्यात यश आलेलं आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आता 2020च्या निवडणुकांसंदर्भात बोलावंसं वाटतंय. 2020 मध्ये आपण पाहिलं होतं साधारणतः भाजपला केवळ 8 ते 9 जागा मिळालेल्या होत्या आणि तेच जर आपण आम आदमी पक्षाचा विचार केला तर 62 जागा आम आदमी पक्षाच्या होत्या. एवढा मोठा फरक नेमका का बघायला मिळाला आणि आता जर आपण पाहतोय तर 2024 मध्ये इतका मोठा बदल नेमका का दिसतोय? यामागची नेमकी मुख्य कारण काय असू शकतात?
2015 साली जेव्हा आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आलेलं होतं तेव्हा 67 जागा आम आदमी पक्षाच्या पारड्यामध्ये दिल्लीकरांनी दिलेल्या होत्या आणि त्या काळामध्ये आम आदमी पक्षानं रेवडी योजनांवरती खूप फोकस केलेला होता। मोफत वीज देण्याचा जो प्रयत्न होता तो त्या पहिल्या सरकारच्या काळामधील होता। मोफत महिलांना बस प्रवास असेल, त्यानंतर लाईट असेल, पाणी असेल, या सगळ्या योजना 2015च्या काळामध्ये 15 ते 20च्या दरम्यानमध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या होत्या आणि भ्रष्टाचाराचा विरोधातील जो मुद्दा घेऊन अरविंद केजरीवाल मैदानात उतरलेले होते त्या काळामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नव्हते। हा मुद्दा आहे, कारण आमचा पक्ष भ्रष्टाचार विरोधी म्हणजे अण्णा हजारे यांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनातनं सुरुवात झालेला आमचा पक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत। तेच मुद्दे घेऊन आम्ही पुढे जात आहोत। हा प्रचार 15 ते 20च्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांना करावा लागलेला होता। त्यामुळे 20च्या निवडणुकीमध्ये देखील अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला देखील दिल्लीतील जनतेनं त्यांच्या पारड्यामध्ये यश देताना बघायला मिळालं होतं आणि तेव्हा 62 जागा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मिळालेल्या होत्या। मात्र मागच्या 10 वर्षांचा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची असलेली अँटी इन्कम्बन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 2024च्या निवडणुकीमध्ये माफ करा 2025च्या निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय। सेजल, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवरती भ्रष्टाचाराचे खूप गंभीर आरोप जे आहेत ते झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावरती दिल्ली दारू घोटाळा जो मी मागाशी सांगितलं तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आरोप केला गेलेला होता। त्या आरोपाला अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला उत्तरं देता आली नव्हती आणि तोच मुद्दा भाजपनं किंवा काँग्रेसनं प्रचारामध्ये मांडलेला होता। दुसरा मुद्दा, अरविंद केजरीवाल यांनी वारंवार सांगितलेलं होतं, आपण जुने व्हिडिओ देखील अरविंद केजरीवाल यांचे बघितले असतील सेजल, त्यामध्ये अरविंद केजरीवाल सांगतात की मी घर घेणार नाही मोठं, मी गाडी घेणार नाही सरकारी, हे मुद्दे घेऊन अरविंद केजरीवाल यांचा पक्ष निवडणुकीमध्ये उतरलेला होता। मात्र 2020 नंतर अरविंद केजरीवाल यांचं मुख्यमंत्र्यांचं जे सरकारी निवासस्थान आहे त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा खर्च केला गेला आणि ते घर जे आहे ते शीशमहल बनवलं गेलं, अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला गेला। भारतीय जनता पार्टीने हेच सांगितलं गेलं की जो माणूस सांगत होता म्हणजे अरविंद केजरीवाल हे सांगत होते की मी मोठं घर घेणार नाही, त्या माणसानं बघा कशा पद्धतीनं घरावरती खर्च केला आणि हा मुद्दा देखील प्रचारामध्ये भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांनी खूप प्रकर्षानं मांडला आणि त्याला केजरीवाल यांच्या पक्षाला डिफेंड करता आलेलं नव्हतं। हे दोन महत्त्वाचे मुद्दे भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसनं मांडले आणि त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांचा पक्ष सध्या पिछाडीवरती असल्याचं किंवा भाजप जर पुढे गेलं किंवा काँग्रेस जर पुढे गेलं तर त्याला हे दोन महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते कारणीभूत असतील। कारण तुम्ही जसं सांगितलं की अरविंद केजरीवाल यांनी जी काही आश्वासनं दिलेली होती, अगदी आपल्याला आठवतंय की अरविंद केजरीवाल यांनी अगदी आपल्या मुलांची सुद्धा यावेळेस शपथ घेतलेली होती आणि मी घर घेणार नाही, मी भ्रष्टाचार केलेला नाही, अशा प्रकारची अनेक आश्वासनं दिलेली होती, मात्र त्यांना जेलवारी करावी लागली। सध्या आपण दिल्लीमध्ये जर प्रमोद बघितलं तर अरविंद केजरीवाल म्हणजे आप आणि आप म्हणजेच अरविंद केजरीवाल असंच समीकरण आपल्याला बघायला मिळतं। मात्र एकंदरीत अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, त्यांच्यावर आरोप झाले, त्यामुळे दिल्लीकरांचा आम आदमी पक्षावरचा जो विश्वास आहे तो कुठेतरी डळमळीत झालेला आहे का, नेमकं काय वाटतंय? दिल्ली दारू घोटाळा जो अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवरती मुख्य आरोप होता त्या आरोपामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे एक नेते जे आहेत ते जेलमध्ये गेलेले होते आणि ते कनेक्शन कशा पद्धतीने केलं गेलं होतं हे सीबीआयनं खूप प्रकर्षानं सांगितलं होतं आणि हे मुद्दे सगळे जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या तब्बल 70 जागांचे कल आता साम टीव्हीच्या हाती आलेले आहे। भाजपनं जोरदार मुसंडी या ठिकाणी मारलेली आहे। भाजप तब्बल 41 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, मात्र आप केवळ 28 जागांवर आघाडीवर दिसतंय। अतिशय मोठा बदल खरं तर दिल्लीच्या राजकारणात घडताना दिसतोय, कारण काटेकी टक्कर एक्झिट पोल मध्ये बघायला मिळत होती, मात्र ही काटेकी टक्कर नाही, भाजपने जोरदार मुसंडी या ठिकाणी मारलेली आहे। तब्बल 41 जागांवरती भाजप आघाडीवर आणि आम आदमी पक्ष मात्र केवळ 28 जागांवर आघाडीवर आपल्याला दिसतोय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, जसे एक्झिट पोल सांगत होते 40 पेक्षा जास्त जागा भाजपच्या पारड्यात पडणार, तसंच काहीसं चित्र, काय सांगाल या संदर्भात? 70 जागांची विधानसभा निवड जी आहे ती दिल्लीची आहे, त्यामुळे सरकार स्थापन करायचं असेल तर कुठल्याही पक्षाला बहुमताचा आकडा जो आहे तो 36चा पार करावा लागणार आहे आणि तो आकडा
सध्या तरी भारतीय जनता पार्टीनं पार केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अर्थात हे सांगितलं पाहिजे, हे सुरुवातीचे कल आहेत, या कालांमध्ये पुढे पुढे बदल देखील होऊ शकतात, पण सुरुवातीच्या कालामध्ये म्हणजे साधारणतः पाऊण तासाच्या मतमोजणीनंतर भारतीय जनता पार्टीनं 40चा आकडा पार केल्याचं बघायला मिळते। सेजल, सगळे एक्झिट पोल मी वारंवार सांगतोय, 14 पैकी 12 एक्झिट पोलनी हे सांगितलेलं होतं की दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकतं आणि त्या एक्झिट पोलचे अंदाज सध्या काही प्रमाणात खरे ठरताना दिसत आहेत असं म्हणावं लागेल। कारण एक्झिट पोलचा देखील आकडा होता की भारतीय जनता पार्टीच्या जागा ज्या आहेत त्या 42च्या पुढे येऊ शकतात, अशा पद्धतीचे अंदाज अनेक एक्झिट पोलचे होते आणि तेच आकडे म्हणजे सध्या जे आकडे मिळत आहेत आपल्याला बघायला, कौल मिळत आहेत, त्या कौलनुसार 40पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीला जिंकताना किंवा भारतीय जनता पार्टी 40पेक्षा जास्त जागांवरती आघाडीवरती बघायला मिळते आणि म्हणूनच एक्झिट पोल आणि आत्ताचे आकडे कौल हे सिमिलर असल्याचं आपल्याला बघायला मिळते। बघावं लागणार आहे की हे सध्या जे कौल समोर येतात ते कौल अशाच पद्धतीनं पुढे देखील कायम राहतात की या कौलांमध्ये बदल होतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या भारतीय जनता पार्टीची जोरदार मुसंडी मात्र आम आदमी पक्ष पिछाडीवरती गेल्याचं सध्या बघायला मिळते। निश्चितच प्रमोद, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारावासा वाटतो। आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं, महाविकास आघाडीला खूप जोरदार फटका बसलेला होता आणि त्यानंतर जी इंडिया आघाडी केंद्र स्तरावरती बनलेली होती त्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा आम आदमी पक्ष सहभागी झालेला होता, आम आदमी पक्षाचा पाठिंबा बघायला मिळाला होता। सुरुवातीला स्वबळावर लढणारा आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीला सपोर्ट करतो, त्याचा सुद्धा कुठेतरी परिणाम हा सध्या आम आदमी पक्षावरती झालेला आहे का? त्याचा सुद्धा कुठेतरी फटका हा आम आदमी पक्षाला बसणार असं तुम्हाला वाटतंय का? इंडिया आघाडीमध्ये जी बिघाडी झालेली होती त्याची सुरुवात दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमधून झालेली नाहीये, त्याची सुरुवात झालेली होती की ते हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये, हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक झालेली होती, त्यावेळी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढेल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। आम आदमी पक्ष 6 जागा मागत होता, काँग्रेस मात्र 4 जागा तेव्हा देऊ करत होतं। पण त्याच दरम्यान अरविंद केजरीवाल हे जामिनावरती जेलच्या बाहेर आले आणि त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही 90च्या 90 जागा हरियाणामधील लढू। ती खरी ठिणगी पडलेली होती आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्यासाठी। त्यानंतर दिल्लीमध्ये देखील आम आदमी पक्ष आणि काँग्रेस स्वतंत्र निवडणुका लढत होता। इंडिया आघाडीमधील जे घटक पक्ष होते त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला जर दिल्लीमध्ये थांबवायचं असेल तर आप आणि काँग्रेसनं सोबत निवडणूक लढवली पाहिजे। यात प्रामुख्याने जर नावं सांगायची झाली सेजर तर महाराष्ट्रामधनं उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती इंडिया आघाडीची घटक पक्ष आहे, त्यांनी देखील या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न केलेले होते। ममता बॅनर्जी असतील, शरद पवार असतील, अखिलेश यादव असतील, या इंडिया आघाडीतील पक्षांची इच्छा होती की इंडिया आघाडी म्हणून दिल्लीची विधानसभा निवडणूक आप आणि काँग्रेसने लढवावी। मात्र तो त्यांचा दोघांचे प्रयत्न होते ते प्रयत्न फोल ठरताना बघायला मिळालेले आणि आप आणि काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढताना सध्या बघायला मिळते। पण इंडिया आघाडीमधील बहुतांश पक्षांना आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये पाठिंबा दिल्याचं बघायला मिळालेलं होतं। यात सेजल सांगितलं पाहिजे की दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती, त्या शिवसेनेनं आम आदमी पक्षाला पाठिंबा दिलेला होता। अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष त्यानं देखील आपला पाठिंबा दिलेला होता। अखिलेश यादव असतील, डिंपल यादव असतील यांनी तर अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिल्लीमध्ये प्रचार देखील केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस यांनी देखील आम आदमी पक्षाला पाठिंबा दिलेला होता। त्यामुळे काँग्रेस हे इंडिया आघाडीमधील जो एकटा पक्ष होता तो वेगळा आणि इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांचा आपला पाठिंबा बघायला मिळत होता। असं असताना देखील आम आदमी पक्ष पिछाडीवरती जातोय, कारण मगाशी सांगतोय मी आम आदमी पक्षाची अँटी इन्कम्बन्सी हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आम आदमी पक्षाला फटका बसताना चा मुद्दा असेल असं मला वाटतं सेजल। निश्चितच प्रमोद, अगदी काही क्षणांसाठी थांबवते, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्याचं चित्र समजून घेऊयात। भाजप सध्या 41 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। यासोबतच जर आपण पाहिलं तर आम आदमी पक्षासंदर्भात देखील अपडेट आपल्याला घ्यायची आहे, तर आम आदमी पक्ष 28 जागांवरती आघाडीवर सध्या दिसतोय। दिल्लीमध्ये भाजपनेच मात्र जोरदार मुसंडी मारली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी न भूतो न भविष्यती असं यश जे आहे ते महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये भाजपला अर्थातच महायुतीला मिळालं असल्याचं आपण पाहिलं होतं आणि दिल्लीमध्ये सुद्धा काहीतरी तसंच चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कारण याआधी जर विचार केला तर 2020च्या निवडणुकांमध्ये केवळ 8 जागा भाजपाच्या पारड्यात पडलेल्या होत्या। त्या आधीच्या निवडणुकांमध्ये अर्थातच 2015 मध्ये जर आपण बघितलं तर केवळ 6 जागा भाजपला मिळताना दिसल्या होत्या। 2013 मध्ये जरी भाजपला 31 जागा मिळाल्या असल्या तरी देखील 27 जागा आम आदमी पक्षाला मिळालेल्या होत्या। मात्र आता जर आपण बघितलं तर चित्र काहीसं तसंच आहे, मात्र भाजपचं पारडं जड दिसतंय, कारण यावेळेस आम आदमी पक्षाला 28 जागा आपल्याला मिळताना दिसतंय। तर गेल्या 3 टर्म पासून एकही खातं न उघडू शकलेली काँग्रेस मात्र यंदा एक खातं उघडताना दिसते। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा। राहुल गांधी यांनी या ठिकाणी आपले
पूर्ण 70 जागांवरती उमेदवार दिलेले होते आणि त्या 70 जागांमधून एका जागेवरती मात्र काँग्रेस आपल्याला खातं उघडताना दिसतेय, तर भाजप मात्र या ठिकाणी हॅट्रिक घेताना दिसतेय, कारण भाजप 41 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या साधारणतः 2 टर्म आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीमध्ये राहिलेली आहे, मात्र आता दिल्लीचा गड, भाजप या दिल्लीच्या गडाला सुरुंग आपल्याला लावताना दिसते. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, दिल्लीतल्या गडाला भाजप जे आहे ती सुरुंग लावताना आपल्याला दिसतेय, मात्र महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिलं, महाविकास आघाडीला फटका बसला, काँग्रेसला तर जे त्यांचे सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांना या ठिकाणी पराभव जो आहे तो स्वीकारावा लागला. तसंच काहीसं चित्र दिल्लीत दिसतंय. आता तसंच काहीसं का म्हणतेय, कारण दिल्लीमधले जे मुस्लिम बहुल भाग आहे, जे मुस्लिम बहुल परिसर आहे, ज्यामध्ये आपण पाहतो बल्लीमारान आणि सिलमपूर हे देखील भाग आहेत, त्या ठिकाणी सुद्धा भाजपचीच सरशी आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी सुद्धा काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाला खातं उघडता आलेलं नाहीये. यावरून तुम्ही नेमकं काय म्हणाल? असे जर प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या 2 पक्षांचा वोटर एकच असल्याचं आपल्याला बघायला मिळते. कारण काँग्रेसवरच्या सरकारवरती टीका केली, काँग्रेसनं भ्रष्टाचार केला, शीला दीक्षित यांच्या सरकारनं भ्रष्टाचार केला होता, अशा पद्धतीचे आरोप तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी केलेले होते. आणि म्हणूनच अरविंद केजरीवाल यांचा पक्ष जो आहे तो उदयाला आला होता. काँग्रेसवरती टीका करून किंवा काँग्रेसचा विरोध करून आम आदमी पक्ष सत्तेवरती आलेला होता. त्यामुळं जो मध्यमवर्गीय असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, हा काँग्रेसचा वोटर होता. तो वोटर तेव्हा आम आदमी पक्षाकडे शिफ्ट झालेला होता. आता बोललं जात होतं की तो वोटर पुन्हा एकदा जर काँग्रेसकडे आला तर काँग्रेसला यावेळी चांगली संधी मिळू शकते. पण आता जे काही मतदारसंघामधील नावं तुम्ही घेताय आणि जी सांगताय आकडे, त्यानुसार भारतीय जनता पार्टी त्या मतदारसंघामध्ये सुरुवातीला पुढे जात असताना बघायला मिळेल. 100% हे मतदारसंघ मुस्लिम बहुल किंवा दलित बहुल नाही आहेत. त्या मतदारसंघामध्ये देखील काही प्रमाणात इतर समाजाची मतं आहेत. त्या मतांच्या अंदाजाने किंवा ईव्हीएमची जर सध्या ईव्हीएमची मतमोजणी सुरू झालेली आहे सेजल, त्यामुळं सुरुवातीला जर त्या मतदारसंघामधील जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डमधील जर ईव्हीएमच्या पेट्या उघडल्या असतील तर त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी सध्या पुढे जाताना बघायला मिळते. पण हे आकडे पुढे देखील राहतात, काही देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. सेजल, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या यायला लागलेल्या आहेत. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला आघाडी मिळते ती आघाडी बघता भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत वीरेंद्र सचदेवा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की दिल्लीतील जनतेनं विकासाचा रस्ता निवडलेला आहे आणि म्हणूनच जे सध्याचे आकडे आहेत किंवा कौल आहेत ते आमच्या बाजूने येताना बघायला मिळत आहेत. अशा पद्धतीची प्रतिक्रिया वीरेंद्र सचदेवा यांनी दिलेलं बघायला मिळतं. किंवा भाजपचे जे आर के पुरमचे उमेदवार आहेत अनिल शर्मा यांनी सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये 100% भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. सध्याचे आकडे जरी आमच्या बाजूने असतील तर यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, अशा पद्धतीचा विश्वास अनिल वर्मा यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळते. इतर देखील भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया अशाच पद्धतीच्या आहेत. सध्या काटेकी टक्कर आम आदमी पक्ष यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सुरुवातीला होती, मात्र आता भाजप खूप पुढे गेल्याचं बघायला मिळतंय. बघावं लागणार आहे की ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये देखील हे निकाल अशाच पद्धतीनं पुढे राहतात का. साधारणतः मागचा 1 तास झालेला आहे सिजल, 50 मिनिटं झालेली आहेत, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोस्टलची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि आता ईव्हीएमची मतमोजणी देखील सुरुवात झालेली आहे. ईव्हीएम मध्ये जर सांगायचं झालं तर ग्रेटर कैलाश या मतदारसंघामधनं आम आदमी पक्षाचे जे उमेदवार होते सौरभ भारद्वाज, जे दिल्ली सरकारमधील मंत्री देखील आहेत, ते आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय. आम आदमी पक्षाचे अनेक नेते पिछाडीवरती असताना सौरभ भारद्वाज हे आघाडीवरती असणं आम आदमी पार्टीसाठी सध्या तरी थोडासा दिलासा आहे असं म्हणावं लागेल. सिजल, निश्चितच प्रमोद, अगदी काही वेळासाठी थांबवते, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. मात्र या मोठ्या घडामोडी आधी जाणून घेऊयात. नवी दिल्लीच्या कलांनुसार मोठा उलटफेर झालेला आहे. नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. भाजपची मुसंडी आहे. जंगपुरामधून मनीष सिसोदिया हे देखील पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. केजरीवाल आणि सिसोदिया हे पिछाडीवर सध्या